महत्वाचं आहे आता तहव्वूर राणाचं होणारं हस्तांतरण आणि खरं तर भारताच्या कूटनीतीला हे एक मोठं यशही मानलं जात आहे। यामिनी नक्कीच एक मोठं यश हे भारताला यामध्ये मिळालेलं आहे, कारण 26/11 मधील जो मुख्य आरोपी होता डेव्हिड हेडली याला मदत केल्याच्या आरोपाखाली तहव्वूर राणा याला जवळपास यासाठीच आपल्याला हवा होता, भारताला हवा होता। पाकिस्तानचा मूळचा असणारा तो आता खरं तर कॅनडामध्ये स्थायिक झालेला आहे। 10 वर्ष त्याने आर्मीच्या मेडिकल हॉस्पिटल्समध्ये काम केलं होतं आणि त्याचबरोबर डेन्मार्कमध्ये बॉम्बस्फोट घडवण्यासाठी अयशस्वी कट रचल्याचा आणि दहशतवादी संघटनांना मदत केल्याचा आरोप देखील त्याच्यावर करण्यात आला होता। हे भक्कम पुरावे असतानाच भारताने देखील त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केलेली होती आणि त्याबाबतचे सबळ पुरावे हे दिल्यानंतर काल अमेरिकेकडनं त्याला कुठेतरी यश प्राप्त आलेलं आहे। अमेरिकन कोर्टाने त्याला प्रत्यार्पणासाठी परवानगी देण्यात आल्याचं समोर आलेलं आहे। याआधी देखील त्याने जवळपास 2006 आणि 2008च्या दरम्यान हा संपूर्ण कट रचल्याचं तपासात समोर आलेलं आहे। हे भक्कम पुरावे आहेत आणि पाकिस्तानने कशा पद्धतीने या अशा आरोपींना सहभागी करून घेतलं होतं या कटामध्ये हे देखील त्या ठिकाणी उघडकीस आणण्यास मदत होऊ शकते। त्याचबरोबर यामागे आणखी किती जणांचा हात होता हे देखील पाहणं महत्त्वाचं राहील। मात्र दुसरीकडे प्रत्यार्पण होतंय हे खूप महत्त्वाचं आहे, कारण डेव्हिड हेडली नंतर हा एक तहव्वूर हा आणखी एक आरोपी असेल ज्याची चौकशी आता करण्यास मिळणार आहे आणि त्यामागे या कटात कोण कोण सहभागी आहेत हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। खरं तर याआधी देखील त्याचा सहभाग हा समोर आलेला होता दहशतवादी संघटनांसोबतचा। जवळपास आर्मी मेडिकलमध्ये त्याने 10 वर्ष काम केली होती आणि त्यानंतर ते शिक्षण सोडून तो कॅनडा स्थायिक झाला होता आणि 4 देश तो फिरलेला असल्याचं देखील समोर आलेलं आहे। त्यामुळे अनेक गोष्टी या समोर येतील असं देखील प्रामुख्याने दिसतंय। यामिनी अगदी धन्यवाद सूरज या सगळ्या अपडेटसाठी। त्यामुळे तहव्वूर राणा याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग आता मोकळा होतोय। अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं आता याला परवानगी दिली आहे आणि तहव्वूर राणाने ज्या याचिका केलेल्या होत्या त्या फेटाळून लावलेल्या आहेत।